नमस्कार मंडळी, मी प्राची आणि सुयोग तुमचं स्वागत करत आहोत वायफळच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये. आज आपला प्रश्नोत्तरांचा भाग आहे. तुम्ही सुंदर सुंदर प्रश्न विचारलेले आहेत. आजच्या भागामध्ये आपण पॉडकास्ट कशी चालू करायची, आम्ही का चालू केली, इन्स्पिरेशन्स आमची कुठून येतात, आमचा प्रवास कसा आहे, लोकांबरोबर आम्ही कशा गप्पा मारतो, आम्हाला भीती वाटते का मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज बरोबर बोलताना, किंवा तिथे काही गमती जमती होतात का, किंवा फार रॅपिड फायर घेतोय मी. अजून काय होतं, वायफळ पुढे अजून काय करणार आहे, अजून काय काय तुम्ही करताय, या सगळ्याबद्दल आमचे आधीचे अनुभव काय इन्साइट्स आहेत आयुष्यात, क्रिएटिव्ह लाईफस्टाईल बद्दल काय म्हणणं आहे, ह्याच्यावर तुम्ही प्रश्न पाठवलेले आहेत. आणि एवढे सुंदर प्रश्न आणि खूप सारे प्रश्न आहे की आम्हाला पुरवणी लागली. क्या बात आहे. अशी पुरवणी जोडून आजचा भाग आम्ही तुमच्यासाठी तयार केलेला आहे. पटकन इंट्रो लावणार आहोत आपण आणि आजच्या भागाची सुरुवात करणार आहोत. पटापट रीतीनेच आम्ही उत्तर दिलेले आहेत, त्यामुळे फार तुमचा वेळ घेणार नाही तिथे सुद्धा. आणि वायफळला आत्ताच 10 सप्टेंबरला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्याच्यामुळेच तर प्रश्न विचारायला सांगितले होते. आणि प्रवासाबद्दलचे प्रश्न आहेत म्हणून आम्ही आज गाडीतनं शूट करतोय. हा सेटअपही आमच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे त्याचीही एक्साइटमेंट आहे. एवढं बोलूया आणि भागाची सुरुवात करूया. आम्ही कालच 12 तासापूर्वीच सुतार फेणीचा प्रयोग केलाय पुण्यामध्ये. पुण्यातनंच आता शूट आपण हे करतोय. 5वा प्रयोग होता तो. पुण्यातनंच आपण आता हे शूट करतोय आणि हे काही 1-2 तासात तुमच्यापर्यंत येणार आहे. फास्ट प्रोडक्शन आहे आज आपलं. तर असा हा भाग पटपट घेऊन येतो तुमच्यापर्यंत. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो वायफळच्या या नव्या कोऱ्या भागाला. तत्पूर्वी सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या, बेल आयकन दाबून घ्या. बस लावूया इंट्रो. येस, लेट्स गो. तर चालू करूया प्रश्नोत्तरा. लेट्स गो. वायफळची कल्पना कशी सुचली? बरोबर 2 वर्षापूर्वी दापोलीला आपण गेलेलो गणपतीला. म्हणजे दरवर्षी जातो, पण 2 वर्षापूर्वीचा जो गणपती होता 2022 सालचा, तेव्हा असंच आम्ही बसलो होतो घरी आणि असं वाटलं की बरेच वर्ष मी इंग्लिशमध्ये कॉन्टेंट बनवत होतो वीकली बेसिसवर. म्हटलं मराठीत काहीतरी चालू करूया, म्हणून आपण वायफळ तिकडे बसून चालू केलं. आणि पॉडकास्टिंग पण मी करत होतो गेले 3 वर्ष त्याच्या आधी, त्यामुळे ते नवीन नव्हतं, पण मराठीतनं पॉडकास्ट करणं नवीन होतं. तर अशा प्रकारे सगळं जुळून आलं आणि चालू झाली वायफळची प्रोसेस. अद्भुत दरवाजाची कॉन्सेप्ट कुठून सुचली? कमाल. जे आपलं एकदम वायफळचे हार्डकोर मंडळ आहे, अद्भुत दरवाजा सेगमेंट तुम्हाला माहिती असेल, कारण ती एकदम एंडच्या भागामध्ये येते, गप्पांच्या सेक्शनमध्ये येते. अद्भुत दरवाजा पहिल्यांदा वायफळ पत्रव्यवहार जे आपण लोकांना पाठवतो त्याचे 5,000पेक्षा जास्त आपले काय म्हणतात सभासद झालेले आहेत, जे नित्यनियमाने आम्ही मराठीतनं जी पत्र पाठवतो, शॉर्ट स्टोरीज पाठवतो, इन्स्पिरेशन्स पाठवतो, ते वाचत असतात, रिप्लाय करत असतात. तुम्ही भाग झाला नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये रुजू व्हा. तर मी जेव्हा पहिलं पत्र लिहिलं होतं प्राची वायफळ पत्रव्यवहारामध्ये, ओके सुयोग, तेव्हा मी लिहायला सुरुवात केली. ब्लँक कॅनव्हास होता आणि अद्भुत दरवाजा ही पहिली गोष्ट मी लिहिली. त्याचा हेतू तोच होता की मी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा या फॉर्मॅटमध्ये येतोय तर कसं वाटणार आहे, आणि ते सगळं होतं त्याच्यामध्ये. आणि ती कॉन्सेप्ट मला फार सुंदर वाटली, त्यामुळे नंतर वायफळ गप्पांमध्ये ती आपण इंट्रोड्यूस करायला लागलो आणि अशी सुरुवात झाली. त्यामुळे जर का तुम्ही भाग नसाल वायफळ पत्रव्यवहाराचा आणि आत्ता तुम्ही जर जॉईन केलं तर तुम्हाला पहिल्या पत्रामध्येच तो अद्भुत दरवाजा सुद्धा वाचायला मिळेल, जो मी सगळ्यात पहिले लिहिला होता. तर तशी अद्भुत दरवाजाची सुरुवात झाली ईमेल स्वरूपात आणि मग आपल्या ऑनलाईन ह्याच्यावर ते आलेलं आहे चॅनलवर. आपली दापोली ते मायानगरी हा प्रवास कसा होता? ज्यांनी विचारलं त्यांनी आपली दापोली असं म्हटलं, कारण तो दापोलीचा आहे. तर आपली दापोली ते मायानगरी हा प्रवास खूप सुंदर आहे. मायानगरी हे एक नसतं, आय थिंक इट्स मल्टिपल सिटीज, मल्टिपल लोकेशन्स, जिकडे आपल्याला काही ना काहीतरी मिळतं. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं इन्स्पिरेशन जिथून मिळू शकतं, किंवा जिथे काहीतरी ऊर्जा करायला एक एनर्जी मिळते आणि साधनं असतात, लोक असतात, रिसोर्सेस असतात. त्यामुळे ह्याच्याच गोष्टींमुळेच आपण बाहेर पडतो. म्हणजे आम्ही 10वीपर्यंत दापोलीला होतो, मग शिक्षणासाठी मुंबईत आलो, मग इंजिनिअरिंगसाठी परत मुंबईत दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालो आणि मग डिझाईनमध्ये काहीतरी करायचं म्हणून इटलीत गेलो. असं करत करत जे आपल्याला करायचं त्या उद्देशाने जम्प्स मारत गेलो. पण द जर्नी हॅज बीन अमेझिंग. लोक जबरदस्त आपल्याला भेटत असतात आणि त्याच्यामुळे त्या नगरीतली माया वाढते. तर असा मस्त वेगळाच असा झोन घेतलेला आहे. आय होप फोकस परत इकडे आलेला आहे. तर असा होता दापोली ते मायानगरी प्रवास आणि तो चालू राहणार आहे, होत राहणार आहे हा प्रवास पुढेही. जबरदस्त. वायफळ अद्भुत दरवाजा तुम्ही कम्प्लीट करा. आत्ताच सांगितलं आपण अद्भुत दरवाजा काय असतं. आता बघूया काय म्हणतायत हेल. मग तू पॉडकास्ट करतो आहे स्टुडिओमध्ये आणि अचानक तिथे एक दरवाजा आला, तर त्याच्या पलीकडे काय असेल, तू कसे रिॲक्ट होणार आणि काय असेल पलीकडे, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. मंडळी, त्याचं काय झालंय हा सुंदर प्रश्न आहे. ऑफकोर्स आता मी ह्याच्यात इमॅजिनेशन करून सांगीनच, पण मला काय वाटतं असं आपल्या स्टुडिओमध्ये अद्भुत दरवाजा आलाय, आपण शूट करतोय असंच काहीतरी, आणि तो दरवाजा उघडला आणि तुम्ही ॲक्च्युली समोर बसलायत
आणि ॲक्च्युली आम्ही जे काही बनवतोय ते सगळं तुम्ही ग्रास्प करताय, रिॲक्ट करताय, त्याच्यावर आपली केमिस्ट्री तिकडे बिल्ड होते. कारण ते खूप बाप आहे. कालच आपला एकदम ताजा आता आज ॲक्च्युली हा वन ऑफ द क्विकेस्ट एपिसोड असणार आहे म्हणजे प्रोडक्शन सायकलमध्ये, कारण आम्ही आत्ता शूट करतो आणि काही अवघ्या 2-3 तासात तुम्ही तो बघणार आहात यूट्यूबवर. आणि काल आपला पुण्यामध्ये वायफळ स्पेशल सुतारफेणीचा कार्यक्रम झाला आणि तिकडे पण जेव्हा ही सगळी लोकं समोर दिसली ना, त्याचा जो फील आहे ना, कारण एवढे वर्ष आम्ही कॉन्टेंट बनवतोय, वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये खूप वर्ष कॉन्टेंट बनवतोय, पण ते दरवेळी डिजिटलच्याच माध्यमात राहतं. त्यामुळे जेव्हा ती जिवंत माणसं दिसतात ना, ते कमाल आहे. त्यामुळे माझ्यासाठी किंवा आमच्यासाठी आय थिंक अद्भुत दरवाजा तोच असेल, जिकडे स्टुडिओत आम्ही काहीतरी बनवलंय गरमागरम आणि ते तुम्हाला लगेच सादर केलंय आणि तुम्ही ते ॲप्रिशिएट केलंय, तुम्ही त्याच्यात काय सांगितलंय आणि आम्ही अजून त्याच्यावर काहीतरी करून पुन्हा एकदा दुसरं काहीतरी आणलं आणि असं सातत्याने होत राहिलं तर काय कमाल वाटेल. असा अद्भुत दरवाजा मला आत्ता सुचतोय. तुला या पूर्ण प्रवासात जाणवलेली, गवसलेली सगळ्यात कमाल गोष्ट कोणती होती? आय थिंक प्रवास खूप पूर्वीपासनं चालू आहे, कारण असं नाही की आत्ताच वायफळ चालू झालं म्हणून प्रवास चालू झाला. प्रवास खूप काळ चालला, म्हणूनच आपण आज गाडीत करतोय शूट. प्रवासाबद्दलचे प्रश्न आहेत वगैरे. गवसलेली म्हणजे आय थिंक सातत्य खूप इम्पॉर्टंट आहे इन जनरल आयुष्यात. कारण तुम्ही जर करत राहिलात काहीतरी, किंवा मला जर वाटलं की मी जे करत राहिलोय ना, किंवा आपण जे करत राहतो, त्याच्यामुळेच नंतर त्याचं बॉडी ऑफ वर्क तयार होतं. म्हणजे कोणती नवीन गोष्ट आपण करायला घेतो तेव्हा तिची क्वालिटी एवढी चांगली नसते. म्हणजे पहिले एपिसोड्स किंवा माझी पहिली पॉडकास्ट, आमचं पहिलं यूट्यूब चॅनल, प्राचीची पहिली तिने जी काय फिल्म व्हिडिओ शूट केली असेल ती, किंवा म्युझिक कंपोजिशन म्हटलं तर पहिलं गाणं, हे युजली एवढं चांगलं नसतं. पण आपण ते करत राहतो ना सातत्याने, जेव्हा त्याचा आकडा कन्सिस्टन्सी सातत्य, तर ते करत राहतो आपण, तर त्याची जे बॉडी ऑफ वर्क तयार होतं. म्हणजे आता इंग्लिश चॅनलवर 5-6 वर्षात जवळजवळ 250 व्हिडिओ बनवून झाल्या होत्या. काही अनलिस्टेड आहेत त्यामुळे आकडा कमी दिसेल तिथे तुम्हाला, पण 250 व्हिडिओ झाल्या ना, तेव्हा ज्या छोट्या छोट्या माझ्या अमॅच्युअर मिस्टेक्स करत गेलेल्या पहिल्या व्हिडिओ होता ना, त्याने फार फरक पडला नाही, कारण त्या बॉडी ऑफ वर्कने आपण ग्रो झालोय. त्यामुळे इन जनरल आयुष्यात काहीतरी करत राहिलं ना, हळूहळू एक एक दाणा, एक एक वीट ठेवत गेलो ना, त्याची बिल्डिंग नक्की बनते. तर आय थिंक तेच मला गवसलंय, कारण की त्या मोमेंटमध्ये नाही चांगलं वाटत बरेचदा नवीन गोष्टी केल्यावर, किंवा काही एपिसोड आवडतात, काही कलाकृती आपल्याला नाही आवडत आपल्याला. पण जेव्हा ओव्हर द पिरियड आपण मग मागे वळून बघतो ना, तेव्हा जे वाटतं ना, ती कमाल फिलिंग आहे आणि ते तुमच्या मेहनतीची फिलिंग आहे. त्यामुळे जबरदस्त असं वाटतं. आज पण आपले 2 वर्ष पूर्ण झालेत आत्ता जस्ट, आणि आता 82nd एपिसोड आहे. तर कमाल आहे ना, 82 एपिसोड आपण केलेत वीकली बेसिसवर, पूर्ण मागचं 1 वर्ष एकही संडे न मिस करता हे चालू आहे. तर ते फिलिंग ते तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही करता. तर असं वाटतंय मला. छान बोललास. अरे थँक्यू यार. बट डू यू अग्री? या. पॉडकास्टमध्ये आलेल्या गेस्टना प्रश्न विचारायला भीती वाटते का? उत्तराची किंवा रिॲक्शनची गॅरंटी नसते बऱ्याच वेळा. आणि आलेल्या गेस्टशी बोलताना कधी बोर झालायत का तुम्ही? भाई साहब, चांगलाच प्रश्न विचारलाय. आणि टू ॲड टू दॅट अजून 2 सिमिलर प्रश्न आहेत, ते मी वाचणार आहे आता. ज्या लोकांना तू बोलवतोस त्यांच्यासोबत कोणत्या विषयावर बोलायचं याची तयारी कशी करतोस? ओके. आणि कंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू. धन्यवाद. वायफळच्या कलेमागील कृती समजून घ्यायला नक्की आवडेल. वा. What kind of things you discuss with person before starting podcast and after podcast also? काय प्रोसेस असते प्री अँड पोस्ट, त्यातला गमती जमती जाणून घ्यायला आवडेल. अजून एक वाटतं बाप, अजून एक सिमिलर प्रश्न विचारतायत, म्हणजे खरंच क्युरिओसिटी एकदम दाणगी आली आहे तुमची. तुम्हाला कधी ऑकवर्ड किंवा भीती नाही वाटत का एवढं बिग सेलिब्रिटी सोबत गप्पा मारताना? नाईस. तर हे 3-4 प्रश्न मिळून वायफळ कलाकृतीचाच भाग होईल, आपल्याच कलाकृती सांगण्याचा, असं मला वाटतंय. आय थिंक वायफळवर ना आमच्यासाठी कम्फर्ट लेवल खूप महत्वाची आहे प्रश्नांपेक्षा. म्हणून म्हटलं आम्ही स्क्रिप्ट कधीच लिहित नाही कोणत्याही प्रश्नांची. कोणते प्रश्न विचारायचे काहीच ठरवत नाही, काहीच लिहित नाही, काहीच सांगत पण नाही. कम्फर्ट लेवल जे आहे ना, घरगुती वातावरण, त्यांना ते फील होणं, तो एक वाईब तयार होणं, झोन तयार होणं, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे प्रिपरेशन आमचं नेहमी तेच असतं. पाहुणे जेव्हा घरी येतात किंवा जिथे शूट असतं तिथे येतात, तेव्हा त्यांना खूप चांगल्या प्रकारे कम्फर्टेबल करणं, आपण पण कम्फर्टेबल होणं, जेणेकरून त्या झोनमध्ये चांगले प्रश्न विचारता येतात. एक मनमोकळेपणाने आपल्याला काहीतरी जेन्युइनली गप्पा मारता येतात. फक्त कॅमेरासाठी नाही, तर एक माणूस म्हणून आमच्यासाठी क्युरिओसिटी असते, जे पाहुणे आलेत त्यांच्यासाठी, अशा त्या गप्पा होतात. त्यामुळे इन जनरल मग त्या गप्पा मारायला आम्हाला खूप मजा येते. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे.
आणि बिकॉज ऑफ दिस कम्फर्ट लेवलवर आम्ही काम केल्यामुळे फार भीती वाटत नाही किंवा ह्यांच्याशी कसं बोलू, कसं काय विचारू असं होत नाही. कारण ते एक छानपैकी एक आत्मविश्वास पण डेव्हलप होतो दोन्ही बाजूनेच. प्रिपरेशन म्हटलं तर युजली आम्ही त्या माणसाची त्याचं काय झोन आहे, काय वाईब आहे हे खूप महत्त्वाचं असतं. तर ते थोडं जाणून घेतो आधीचं, काय त्यांचे जर इंटरव्ह्यूज असतील किंवा काय, तिथनं आम्हाला एनर्जी कळते त्यांची, काय प्रकारचं संभाषण करतात, ह्युमरस आहेत का इंटलेक्च्युअल जास्त आहेत, की कशा प्रकारे ते उत्तर देतात हे थोडं बघून घेतो. त्यामुळे प्रश्न विचारायला भीती अशी वाटत नाही आणि आम्ही असं भीती वाटतील असे प्रश्नच आमच्या डोक्यात येत नाहीत विचारायला. आणि अजून काय होतं, एवढंच होतं ना, प्रिपरेशन, पाहुणे, आधी काय करता, कम्फर्टेबल, तेवढंच, तेच प्रश्न होते. तर ही होती आमची वायफळ मागची कलाकृती. प्री आणि पोस्ट पॉडकास्ट तेच आहे, कम्फर्ट झोनवरच काम केलं जातं आणि तेही खूपच वॉर्मथ, काइंडनेस, ओपननेस, इन्क्लुझिव्हिटी, हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक अंमलात आणतो आम्ही. तर अशी आमची कलाकृती वायफळ मागची. सविस्तर नंतर कधीतरी आपण असं भेटून बोलू. चांगलं काम करत राहावं. नक्कीच. वाय फळाची अपेक्षा? क्या बात आहे. ही ज्यांनी पण ही कमेंट टाकले ना, ज्यांनी पण हा प्रश्न विचारलाय किंवा ज्यांनी स्टेटमेंट केलंय ना, त्यांना खरं कळलंय. बरेचदा आम्हाला वायफळ आहे म्हणून असं लाईट हार्टेड वगैरे असं वाटतं लोकांना. जे आहे तो झोन आहे, पण वाय फळ आहे ते. वाय फळ का, फळाची चिंता कशाला, असं आहे ते. त्यामुळे आपण असं चिल पण डीप असा आपला झोन असतो. ते एकदा क्लॅरिफाय करतो, कारण बऱ्याच लोकांनी परत वायफळ का नाव ठेवलं वगैरे असे प्रश्न आहेत. तर त्याचंही उत्तर ह्याच प्रश्नामार्फत मी तुम्हाला देऊ इच्छिते. व्हॉट वर युअर बिगेस्ट चॅलेंजेस व्हाईल स्टार्टिंग अ पॉडकास्ट चॅनल? आत्ता जर का तुम्ही साधारण सद्य परिस्थिती पाहिली तर बऱ्याच पॉडकास्ट यायला लागलेल्या आहेत सगळ्याच भाषांमध्ये. पॉडकास्टिंग आता फुल बूम होत आहे, कारण बॅरियर टू एंट्री याच्यात कमी आहे. कोणी बऱ्यापैकी इझिली बाकीच्या फॉर्मॅटपेक्षा इझिली ह्या गोष्टी करू शकतं, विच इज ग्रेट. चॅलेंजेस म्हणायचे तर जेव्हा या थॉट्स डोक्यात येतात ना प्राची, त्या थॉट्स आल्यापासनं ते करेपर्यंतचा जो मधला टाइम आहे ना, तो स्ट्रगल असतो. कारण आपल्या सगळ्यांना आयडियाज येत असतात, पण त्या आयडिया सत्यात कशा उतरवायच्या, कोणत्या आयडिया सत्यात उतरवायच्या, एक्झिक्युशन कधी करायचं किंवा एक्झिक्युशन करायचं, हे खूप स्ट्रगल असतं बऱ्याच लोकांसाठी आणि ते आमच्यासाठी पण होतं. त्यामुळे पॉडकास्ट सुरू करताना ही किंवा इन जनरल एनी क्रिएटिव्ह प्रोजेक्ट, एनी बिझनेस, एंटरप्रेन्योरियल प्रोजेक्ट काही असेल, हे चालू करण्याच्या मध्ये तेच आहे की आयडिया आली डोक्यात, ती आयडिया वर्थ इट आहे का, ती थोडी पारखून बघणं आणि तिथून जम्प करून ती ऍक्च्युअली करून बघणं, टेस्ट करणं आणि त्याला असं पार्क करून बघणं. वा, पार्क करून त्याच्याकडे बघणं आणि मग पार्किंग मधनं काढून ते एक्झिक्यूट करणं, हे महत्वाचं आहे. ते चॅलेंज आहे, कारण आयडियाज येत असतात, करणं महत्वाचं आहे. एकदमच, अगदी बरोबर. क्या बात आहे. डोंट यू फील फेअर अबाउट व्हॉट इफ आय गो आउट ऑफ आयडियाज? इफ सो, देन हाऊ डू यू ओव्हरकम दिस थॉट? जसं आत्ताच म्हटलं आपण, आयडिया टू एक्झिक्युशन. आयडियाज आपण कधीच, आय डोंट थिंक सो आपल्याला आयडियाज डोक्यातनं निघून जातात की आपल्याला आयडियाज येत नाही. सॅच्युरेशन येऊ शकतं, तेव्हा आपल्याला थोडासा ब्रेकची आवश्यकता असते. आम्ही युजली आयडियाज, म्हणजे असं नसतं की आता एकदम आटलीच आहे आपली आयडियाची विहीर, असं नाही होत. पण टू गेट फ्रेश आयडियाज, दुसरा दृष्टिकोन, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यावर येण्यासाठी वेगवेगळे मीडियम्स, वेगवेगळे आर्ट फॉर्म्स, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, अनुभव, हे आम्ही करायला बघतो. त्याच्यातनं काय होतं, माइंडला पण आपल्याला एक फ्रेशनेस मिळतो, थोडा ब्रेक मिळतो आणि त्याच्याने आपण वेगळ्या प्रकारे गोष्टींकडे बघायला लागतो आणि त्याच्यामुळे फ्रेश आयडियाज यायला लागतात. त्यामुळे आयडियाज येणार नाहीत असं होणार नाही, पण तेच आहे, आयडिया टू एक्झिक्युशन सायकल, ती जे मधलं आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. आणि जर का तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्हाला काहीतरी करायचं आहे स्वतःचं, किंवा अशी तुमच्याकडे आयडिया आहे, तुमच्या मित्रांबरोबर तुम्हाला काहीतरी प्रोजेक्ट चालू करायचा आहे, स्टार्टअप चालू करायचं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या मैत्रिणींबरोबर मिळून काहीतरी करायचं आहे, किंवा तुम्हाला घरात काहीतरी करायचं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या पॅशन प्रोजेक्टवर काम करायचं आहे, तुमच्या हॉबीज, छंद जोपासायचे आहेत पण राहिलेत बऱ्याच वर्ष कामाच्या गडबडीत, हे सगळं करायचं असेल आणि जर का तुम्हाला चॅलेंजेस वाटत असतील तर आपण वायफळ कार्यशाळा नावाचा एक भाग केला होता त्या 2-3 आठवड्यापूर्वी, ज्याच्यात मी 6 टोप्या नावाची एक ऍक्टिव्हिटी केली. 30 मिनिटं मी तुमच्याबरोबर बसून, वही पेन घ्यायचंय, आपण एक ऍक्टिव्हिटी करतो ज्याच्यामध्ये कोणतीही आपल्याला कल्पना असेल ती का होत नाहीये, त्याच्यावर कसं काम करायचं, ह्याचं बेसिक स्टार्टिंग पॉईंट आपण तयार करतो. तिथून तुम्हाला ऍक्शन्सकडे घेऊन जातो, म्हणजे फक्त आयडिया टू नेक्स्ट स्टेप्स, हे पूर्ण 30 मिनिटात होतं. तर नक्की ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर आणि तुम्हाला सगळ्यावर काम करायचं असेल तर ह्या 6 टोप्या वाला भाग नक्की बघा. स्टार्टर किट आहे, खालती आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक नेऊन ठेवू, तर ती पहा आणि करा माझ्याबरोबर ती ऍक्टिव्हिटी. तुम्ही वायफळच्या आधी काय करत होता आणि
त्याच्यासारखंच अजून एक क्वेश्चन. वायफटच्या आधी कोणते कोणते प्रोजेक्ट केले होते आणि प्रत्येक प्रोजेक्टमधून काय काय शिकायला मिळालं? सो आम्ही दोघं पण क्रिएटिव्ह फील्डमध्येच काम करत होतो. मी डिझाईन क्षेत्रात इनोव्हेशन क्षेत्रात काम करतो. प्राची फिल्म मेकिंग, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग ह्याच्या सगळ्यात काम करत होती. तर जसं म्हटलं की आम्ही बरेच प्रोजेक्ट्स क्रिएटिव्ह करत असतो ॲट अ टाईम. वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये गुंतलेलो असतो, त्यामुळे एक फ्रेशनेस पण येतो आणि कुठून कुठेही इन्स्पिरेशन जाऊ शकतं. तर हे नेहमी चालत आलेलं आहे. त्यामुळे वायफळच्या आधी काय करत होतो आणि आता वायफळ करतो असं नाही आहे. बऱ्याच गोष्टी ज्या तेव्हा करत होतो त्या अजूनही करतो आणि त्या सगळ्या एकत्र रीतीने पुढे चाललेल्या आहेत. म्युझिक पण झालं, पण वायफळमुळे एक झालं आहे की बरेचसे आमच्या आधीच्या ज्या गोष्टी होत्या, म्हणजे म्युझिक रिलेटेड होतं, डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग स्टाईल होती, टॉक शो होते, वेगवेगळ्या लोकांबरोबर अशा चर्चा करणं होतं, ते वायफळला आता आपला तुमच्यासारखा सुंदर ऑडियन्स असल्यामुळे त्या पण कॉन्सेप्ट मला इथे तुमच्यासमोर घेऊन येतंय, जसं लाईव्ह शो सुद्धा आहे. त्यामुळे वायफळच्या आधी प्रामुख्याने तेव्हा मी डिझाईन रिलेटेड करत होतो. जो माझा डिझाईन स्टुडिओ सुद्धा आहे ॲक्टिव्ह, जिकडे मी जगातल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांना, म्हणजे पोर्शा, फोक्सवॅगन, SAP, फुजित्सू असे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत, त्या ब्रँड्सच्या इनोव्हेशन टीम्स ज्या असतात त्यांच्याबरोबर मी काम करतो. आणि आम्ही बेसिकली भविष्यात त्या कंपन्या काय करणार आहेत 10-15 वर्षांनी, त्या फ्युचरिस्टिक कॉन्सेप्ट ज्या असतात त्या बनवायला मदत करतो. आम्ही कॉन्टेंट प्रोड्यूस करतो त्याच्या अराउंड. तर ते चालूच आहे. पण जसं म्हटलंय, वायफळ आणि अदर विविध क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज आमच्या चालू असतात. आणि तीच मजा आहे, तेच थ्रिल आहे की आम्हाला वाटतंय ते करता येतं. तुला काय वाटतं? म्हणजे द पॉइंट इज वी आर प्रिव्हिलेज तर आहे, वी आर एबल टू डू व्हॉट वी वॉन्ट वेन एव्हर वी वॉन्ट विथ हुम एव्हर वी वॉन्ट. तो पण एक फॅक्टर आहे जो सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात आहे. पण त्याच्याबद्दल काय वाटतंय तुला? कारण आता फॉर एक्झाम्पल आपल्याला एक नोकरी करावी लागली असती, किंवा म्हणजे असं नाही म्हणत करावी लागली असती, पण जर त्याच्यात असतो तर कदाचित आपल्या बाकीच्या गोष्टी कमी प्रमाणात करायला लागल्या असतं. पण आज आपल्याला वाटलं तर आपण काही करू शकतो, याची ॲटलिस्ट एक पॉसिबिलिटी आहे. तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? मला ऑनेस्टली असं कधी वाटलं नव्हतं की आपण असं करू शकणार आहोत. म्हणजे मला माहिती होतं की तू करणार आहे, कारण तू ऑलरेडी करत होता. ओके. माझं थोडं हे होतं, शॉर नॉट शॉर सारखं होतं की करायचं तर काय करायचं, कारण त्याच्यात थोडीफार बिझनेस सेन्स पण पाहिजे, जे आपण शिकतो हळूहळू. तर आय फील की आता हे करायला मिळतंय आपल्याला आणि आपण हे करतोय, तर हे खूप चांगलं वाटतंय. एक फ्रीडम आहे त्याच्यात, काय करायचं, काय शूट करायचं, काय आयडियाज, काय कॉन्सेप्ट बनवायचे, तसं सारखं. तर खूप त्याच्यात एक काय केओटिक पण होतो, पण एक शांतता पण आहे त्याच्यात. नाईस 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 नाईस. अ मिक्स ऑफ बोथ. राईट. तर असं उत्तर प्राचीने आपल्याला इथे दिलंय. मला इथे फक्त सांगायचं आधी काय करत होतो, जेव्हा मी डॅब करून घेतो मी. थांबा जरा, घामाच्या धारा आलेल्या. तर त्याच्यात मला अजून एक पॉईंट आठवला. मी ना मास्टर्स करायला जेव्हा इटलीला गेलो होतो ना, सर्व्हिस डिझाईनमध्ये मी मास्टर्स केले तिकडे सुंदरशा युनिव्हर्सिटीमध्ये. तर सर्व्हिस डिझाईनने मला काय शिकवलं माहिती आहे? सर्व्हिस डिझाईनमध्ये बेसिकली आपण वेगवेगळे सुंदर युनिव्हर्सिटी म्हणजे खरंच सुंदर, म्हणजे खूप चांगलं. हो. तर वेगवेगळे जे आस्पेक्ट्स असतात ना, त्याच्याकडे आपण नीट बघतो स्टेक होल्डर्स म्हणून, आणि त्यांना कनेक्ट करतो. हे टेक्निकल आणि डिझाईन रिलेटेड ते सोडून द्या, पण हे जेव्हा मी तिकडे शिकलो ना, तेव्हा मला काय जाणवलं, आपण आयुष्यात जे पण करत आलोय ना, म्हणजे म्युझिक असेल, गप्पा मारायला आवडतात, जे काही असेल, हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. आणि तुम्ही ते सगळं घेऊन पुढे जाऊ शकता आणि प्रत्येकाला इम्पॉर्टन्स देऊ शकता. कारण तुम्ही आयुष्यात जे पण केलंय ना लहानपणीपासून, त्याच्यामुळे तुम्ही सर्टन विचार करता, त्याच्यामुळे तुमच्या हॅबिट्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आहात. तर ते वापरून किंवा त्याच्या जोरावर ते कन्सिडर करून काय काय गोष्टी धमाल करता येतात, हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू भयंकररित्या, सुंदररित्या, म्हणजे पॉझिटिव्हलीच बदलला तिकडे जाऊन. त्यामुळे जे पण लहानपणीपासून केलं आणि जेही आत्ता करतं, जे काही करायचं वाटतं, त्याच्याकडनं वेगळ्या दृष्टिकोनातनं बघता येतं आणि खेळता येतं त्या सगळ्यांबरोबर. सो दॅट वॉज वन रिअली अ हायलाईट, लाईफ टाईम हायलाईट फॉर मी. तर असं आहे एकंदर. घामाच्या धारा यायला लागलेल्या आहेत मित्रांनो, थोडं थोडं ऊन सुद्धा येत आहे. पण कंटिन्यू करूया आपल्या प्रश्नोत्तरांचा भाग. वायफळ एवढं मोठं झाल्या मागे तुम्ही त्याचं श्रेयफळ कोणाला द्याल? आय थिंक ह्याच्यात सगळे इन्व्हॉल्ड आहेत. जसं ते अवॉर्ड घ्यायला गेलो स्टेजवर बोलतात ना, माझं आई बाबा, आमचं कुटुंब, आमचे जे काही सगळं शिक्षक, गुरु जे काही आम्हाला लाभले, आय वुड लाईक टू थँक माय पेरेंट्स. सगळं, तर ते सगळं आहेच, म्हणजे ते तर नाकारता येणारच नाही. पण ह्या क्षेत्रामध्ये ना, किंवा काही आपण अशा प्रकारच्या गोष्टी करतो ना, तेव्हा प्रॉडक्ट मार्केट फिट लागतो. म्हणजे आपण जे बनवतोय आणि जे लोक ते बघतायत,
त्यांच्या आयुष्यात काही व्हॅल्यू ॲड होते का म्हणून तुम्ही बघता सगळे एपिसोड, आणि आपल्याला ते देता येतं आहे का आणि आपल्याला ते द्यायला मजा येते का, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे फिगर आउट खूप करावं लागतं. जसं म्हटलं मी 2017 यूट्यूब चॅनल करतो आहे, त्यामुळे ह्या पर्टिक्युलरली वायफळ हा जो आपला प्रोजेक्ट आहे त्याच्यात ते प्रॉडक्ट मार्केट फिट जुळून आलं, आणि त्या पर्टिक्युलर गोष्टीला मी खूपच श्रेय देईन. म्हणजे ह्याचं श्रेय त्याला देता येणार नाही, श्रेय सगळ्यांचं आहे, तुमचं पण आहे तेवढंच जेवढं बाकी लोकांचं आहे. पण ते झालं ना म्हणून आय थिंक आज तुम्ही हे बघताय आणि आम्ही हे करतोय. नसतं झालं तर आम्ही दुसरं काहीतरी बनवत असतो आणि तुम्ही दुसरं काहीतरी बघत त्यालाही प्रेम दिलं असतं. पण ते प्रॉडक्ट मार्केट फिट जे हिट झालं ना, असं नाही की मला करायचं मग तुम्ही बघा असं नाही. मी असं नसतं, मला करायचंय, तुम्हाला पण आवडतंय, ओके चला, हे दिस इज अ कोलॅबरेशन आपलं. तर असं वायफळचं श्रेय मी ह्या सगळ्या प्रोसेसला आणि तुम्हा सगळ्या लोकांना, आमच्या सगळ्या लोकांना, म्हणजे तुम्ही पण आमचेच आहात, पण जे लोकांनी गुरु वगैरे सगळ्यांना श्रेय सगळ्यांना. पुढचा प्रश्न नाही आहे, एक वाक्य आहे. ओके. तुम्हाला भेटायची संधी. त्यांनी डॉट टाकलेत, प्रश्नोत्तर करू शकले असते, ते तुम्हाला भेटण्याची संधी असं पण झालं असतं, पण त्यांनी तसं लिहिलं नाही आहे. बरोबर आहे प्राचीच. तर वायफळ स्पेशल सुतारफेणीचा कार्यक्रम जसं म्हटलं आम्ही 12 तासापूर्वी पुण्यात केला, खूप मजा आली, सोल्ड आउट, हाऊसफुल, धमाल केलेली आहे आम्ही. 5वा प्रयोग होता तो आपला. तो जिकडे करतो तिकडे तुम्ही येऊन आम्हाला भेटू शकता. मला माहिती आहे मुंबई पुणे आत्ता चालू आहे. आमचा प्रयत्न आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये, नाशिक असू दे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अजून कोकणाकडे आमच्याकडची सगळी शहरं, हळूहळू इकडे फिरत आम्ही तो घेऊन येऊ. तर तिकडे तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता. जर का शहरात आला असाल कधी मुंबई पुण्यात आणि तिथे तेव्हा कार्यक्रम होत असेल त्या शनिवारी किंवा कुठल्याही वारी, तर तिथे येऊन आम्हाला नक्की भेटा. दॅट इज द इझिएस्ट वे आत्ता भेटायचा, कारण तिकडेच आम्ही ते असं ऑनलाईन टू ऑफलाईन येतोय, ते स्क्रीनच्या अल्ल्याड येऊन तुम्हाला भेटतोय. आईबाबांनी वायफळचे भाग पाहिले का आणि त्यांची प्रतिक्रिया काय? आत्ता बघतायत ते, हो की नाही आई बाबा प्रत्येक भाग बघतात. हॅलो, जेव्हा पण रिलीज होतो रविवारी आपला एपिसोड, युजली 11 ते 12च्या दरम्यान होतो. आय नो ह्याला आजच्याला उशीर झालाय, मागच्या आठवड्याला पण उशीर झाला होता, पण गणपती होते आपल्या घरी. ते लगेच टी व्हीवर लागतो, आजी आई वगैरे घरात बसून बघतात. बाबा खालती काम जिकडे आमचं आहे कामाचं तिकडे असतात ऑफिसमध्ये त्यांच्या, आणि त्या ऑफिसमध्ये आल्या म्हणजे जर का रन टाईम 2 तास असेल आणि 11:30ला एपिसोड आला असेल तर 12:30, 1:30, 1:30 वाजता किंवा 1:25ला साधारण जेव्हा तो शब्द देतो ना आपण शेवटचा, बाबा लगेच कमेंटमध्ये टाकतात तो. त्यामुळे ते सातत्याने त्यांनी सगळे एपिसोड पाहिलेले आहेत. एक साधारण लिमिटपर्यंत एखादी व्यक्ती आपलं मुलगा आहे, आपलं पाल्य आहे म्हणून बघतील, पण आय थिंक 81 एपिसोड त्यांनी जर का नीट बघितले असतील तर त्यांनाही ते आवडत असावं. फक्त मुलगा आहे आणि आपली सून करते म्हणून नसावं, अशी मी आशा बाळगतो. पण हो, ते सगळे बघतात आणि त्यांना खूप मस्त वाटतं आणि त्याच्यावर आम्ही चर्चा देखील करतो. कंग्रॅच्युलेशन सुयोग अँड प्राची, थँक्यू. इकडे 3 प्रश्न आहे. ओके. इज देअर एनी पॉडकास्ट दॅट यू टेक इन्स्पिरेशन फ्रॉम ऑर यू रेग्युलरली लिसन टू? मी बरेच वर्ष पॉडकास्ट बघतो. प्राचीचे सांगेन, मी माझे सांगेन. पॉडकास्ट मी खूप वर्षांपासून बघतोय. कॉलिन अँड समीर म्हणून माझा फेवरेट शो आहे. तिकडे क्रिएटर इकॉनॉमी बद्दल ऐकायला मिळतं आम्हाला, जे आम्ही अजूनही पाहतोय. मी त्यांना खूप वर्षापासून फॉलो करतोय. त्याच्यानंतर अकिम्बो नावाची सेथ गोर्डिन यांची पॉडकास्ट आहे. त्यांची पुस्तकं मी वाचलीत आणि मार्केटिंग आणि इन जनरल कसा गोष्टी घडतात, लोक का बघतात, का करतात, काही गोष्टी का विकत घेतात याच्याबद्दल असतं. तर तेही फार सुंदर वाटलं मला. आणि त्याच्यात असं कॉन्सेप्ट लेवलला ते खूप सुंदररित्या जातात आणि एक्सप्लेन करतात फेनॉमिना, जगात काय काय होतं त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर ऑफकोर्स टीम फेरिस नावाची खूप पॉप्युलर आणि खूप फेमस आणि सक्सेसफुल पॉडकास्ट आहे. त्याचं टीम फेरिसचं 4 Hours वर्क बुक, 4 Hour वर्क वीक नावाचं पुस्तक ते त्यांनी 2006 साली लिहिलं होतं आणि ते अजूनही खूप रिलेटेबल आहे की आठवड्यात फक्त 6 तास काम करून कसं तुम्ही आयुष्य सुंदर सक्सेसफुल घालू शकता. पण ते 4 तास पण ते एक वेगळ्या कार्यपद्धतीबद्दल आहे, ते तुम्ही चालवू शकता. पण त्यांची पण पॉडकास्ट आहे, ते मी खूप वर्ष ऐकत आलेलो आहे. आणि काय तू कोणते बघतेस? बाकी छोटे मध्ये एपिसोड बघतो. टीस बघतो आम्ही गाडी चालवताना नेहमी. जसं तुम्ही गाडी चालवताना वायफळ बघता तसे आम्ही टीस बघतो. द इंटरनेट सेट्सो खूप लाईट हार्टेड फनी कॉन्व्हर्सेशन्स असतात ती. आणि तू? सुयोगने जे मेन्शन केलंय ते मी पण बघते आणि ऐकते. राईट. बाकी हुबमन लॅब पण एक आहे, त्यानं पण मी ऐकते. मग स्मार्टलेस करून पण एक आहे, ते पण खूप चांगलं आहे, फनी आहे. आणि ऑफिस जो शो आहे, हो येस,
त्यांचे पण पॉडकास्ट आहे. आणि ते आम्ही रोड ट्रिपला गेलेलो पॉंडिचेरीला, तिकडे फुल ते सीझन उडवून टाकला आम्ही. हो. आणि आणि सेथ रोगनचा स्टोरी टाइम नावाचे एक पॉडकास्ट आहे, फार फनी. इट्स ऑडिओ एक्सपिरियन्स, कारण त्याच्यात म्युझिक बी खतरनाक आहे. व्हेरी डिफरंट स्टोरी टेलिंग. ते पण फार फनी. अजून नाही काढलंय, सीझन लिमिटेड आहे, आय होप, तर पण छान आहे, रिअली गुड. हो, ते परत ऐकू शकतो. स्टोरी टाइम. हॅलो, can anybody hear me? बघावी लागेल तुम्हाला त्यासाठी. मी जेव्हा 11वीत होती आय थिंक, तेव्हा मी पॉडकास्ट डिस्कवर केलेले. तेव्हा आय थिंक म्हणजे आयपॉड वगैरेवर अवेलेबल होतं. हो, ऍक्च्युली आयपॉड आणि आय थिंक स्टीव्ह जॉब्स, आय एम नॉट शुअर, मला कन्फर्म करावं लागेल, बट स्टीव्ह जॉब्स कॉइन्ड द टर्म और ऍपल कॉइन्ड द टर्म पॉडकास्ट, कारण ते आयपॉडवर ऐकायची पॉडकास्ट असं. तर एक स्टँडअप कमेडियन आहे, त्यांचं नाव वॉन्डा साइक्स आहे. त्यांची होती एक पॉडकास्ट, की म्हणजे तेच पॉडकास्टवरच त्यांचे ते शोज नाही, पण ते करायचं, ते पॉडकास्टच होतं. पण हो, तेव्हा मी सुरुवात केली आणि नंतर खूप सारे एक्सप्लोर केले, पण करंटली जे आम्ही तुम्हाला बोललो ते आम्ही ऐकतो. खरंय. आणि ऑफकोर्स आपल्या मित्रांची पॉडकास्ट अमुक तमुक, ती पण आम्ही बघतो. सपोर्ट इच अदर. यातलाच अजून एक प्रश्न, विल देयर बी डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्टेंट अदर दॅन पॉडकास्ट? हा चांगला प्रश्न आहे, पण या धर्तीवर आय थिंक आपल्याकडे 1-2 अजून प्रश्न आहेत, तर हा मी थोड्या वेळाने घेतो. ठीक आहे, क्लिफ हँगर. तिसरा प्रश्न घे त्यांचा. द नेशन वॉन्ट्स टू नो. ॲटलिस्ट महाराष्ट्र वॉन्ट्स टू नो. आणि त्यातलंच युअर टॉप 10 बुक रेकमेंडेशन्स. टॉप 10 बुक रेकमेंडेशन मला आत्ता डोक्यात येत नाही आहेत. आपण काय करूया, आम्ही 2024 चालू आहे, त्याच्या सुरुवातीला मागच्या वर्षीच्या एपिसोड्समध्ये केलेले बुक रेकमेंडेशनचं एक कंपायलेशन टाकलं होतं, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्ही ते पाहिलं असेल तर तिकडे जा. तिकडे मी 1-2 पुस्तकं केलेलीच आहेत रिकमेंड, पण त्याच्याबरोबरच संकर्षण, स्पृहा, असे बऱ्याच लोकांनी सुंदर सुंदर पुस्तकं, निपुण, क्षितिश, तर ते आहेत त्या भागात, तर तो बघून घ्या. त्याची डिस्क्रिप्शनवर टाकतो मी लिंक. आणि मला अजून काही नवीन सांगायचं असेल तर मी कमेंटमध्ये टाकीन खालती, किंवा पुढच्या काही भागांमध्ये सांगतच राहीन. ते आपले पुस्तकं वगैरे येत असतात, पुस्तक खाली. तुमच्यासारखं युट्यूब चॅनल कसे करायचं? ओके, 2 लोकांनी सिमिलर प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मी पण सुरुवातीला अशाच प्रकारचे प्रश्न मला विचारायचो, की मी ह्यांच्यासारखं कसं करू, त्यांच्यासारखं कसं करू. पण ह्याच्यात एक मला कळलं की त्याच्यामध्ये ना आपण आपलेपणा थोडा हरवायला लागतो आपल्याकडनंच. कारण मी आहे, मग अशी आपण जसं सांगितलं ना, सगळ्या आयुष्यात जे काय आपण अनुभवलं आहे, स्पंज नावाची माझी कॉन्सेप्ट जी मी बरेच वेळा बोलतो तसंच आहे, की आपण जे सगळं केलं आहे त्याच्यामुळे आपण आहोत. त्यामुळे दुसरं काहीतरी करत असेल तर तो चांगला स्टार्टिंग पॉईंट नक्कीच होऊ शकतो. जसं मी ट्रॅव्हल व्लॉगिंग केसी नाईस्टटने चालू केलं, मी खूप बघायचो म्हणून मी चालू केलं होतं 2017 साली, रेग्युलर व्लॉग्स करायचो. दॅट वॉज अ गुड स्टार्टिंग पॉईंट, पण ते स्टार्टिंग पॉईंट म्हणूनच ठेवावं, कारण त्याच्याने आपल्याला एक बेसिक गाईडलाईन मिळते काय करायचं आहे. पण त्याच्यानंतर आपलेपणा, तुमचा स्वतःचं त्याच्यात काही युनिकनेस आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामुळेच तुमचा कॉन्टेंट तुमचा होतो. त्यामुळे आमच्यासारखं जर यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल किंवा पॉडकास्ट चॅनलचं चालू करायचं असेल, हा थॉटच इनफ आहे. आता चालू करा, जे काय लागेल त्याचं सगळं आपल्याला मिळतं ऑनलाईन. काय अडलं तर सगळ्याच्या यूट्यूब व्हिडिओज आहेत, ते पहा आणि मग तुमची स्टाईल, तुमचेपणा त्याच्यातला शोधायला सुरुवात करा. आणि मग ऑफकोर्स न्यूनेस जो फॅक्टर आहे, त्याच्यात नवीन काय करता येईल हे शोधायला लागलं पाहिजे, जे आम्ही नित्य नियमाने करतो. कारण न्यूनेस खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी पण, म्हणजे जे लोक बघतात त्यांच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण, कारण तेच करत राहिलो तर आम्हाला तर भाई खूप कंटाळा येतो. त्यामुळे न्यूनेस आणि तुमचे स्वतःचा मीपणा नाही आहे त्याचा शब्द, बट युअर ओन युनिकनेस, ते शोधणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते करताच येतं, एक्सप्लोअर असं हे म्हणजे मी असं नाही होत, आपण करत राहतो गोष्टी, अजून करायला लागतो, त्याच्यात मग आपल्याला आपली स्टाईल कळते आणि मग आपलं नवीन काहीतरी छान झोन चालू होतो. जो वायफळचं पण तसंच होतं, सुरुवातीला आम्हाला नव्हतं माहीत काय स्टाईल आहे आपली, आता थोडीफार कळायला लागली आपली काय स्टाईल आहे. तर असं आहे. न्यूनेसमध्ये असं आहे की न्यूनेस हा जो बोलतोय ते मेटाफॉरिकल आहे, मटेरियलिस्टिक न्यूनेस नसतं नेहमी. खरं मेटाफॉरिकल नाही आहे, इट्स ऍक्च्युअली स्ट्रेट, बट इट्स नॉट मटेरियलिस्टिक फॉर शुअर. हो, मटेरियलिस्टिक न्यूनेस नाही आहे. बापरे, सस्टेनेबिलिटी त्याच्यात. राईट, म्हणजे नवीन गोष्टी घेऊन ये असं नाही, गोष्टीकडे नवीन नजरेने बघितलं पाहिजे किंवा नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत, तर तसा न्यूनेस असं आमचं मत आहे.
बरोबर आहे. व्हॉट्स द ड्रायव्हिंग फोर्स ऑफ युअर्स? काय हवंय आयुष्यात खरंच? न्यूनेस. पुन्हा एकदा त्याचं तिकडेच येतं उत्तर आमचं. न्यूनेस सातत्याने असं ती आग चालू राहिली पाहिजे न्यूनेसची, की काय नवीन काय नवीन काय नवीन काय नवीन, तर ते गवसायला लागतं. आणि दुसरं एक आहे ते म्हणजे जे करतो आज ज्या स्टेजला आपण आहोत, आज ज्या स्टेजला तुम्ही आहात, दिस इज द बेस्ट व्हर्जन ऑफ आर्स. तर ते पकडून चालायचं आहे की आपण जे जगतोय दॅट इज द बेस्ट यू. हे फार आता मोटिवेशनल स्पीकर झोनमध्ये जायला लागलं, सेल्फ हेल्प वगैरे, असं नाही आहे. पण आपण ना हे न्यूनेस असलाच पाहिजे, नाविन्य असलंच पाहिजे, अपग्रेड झालंच पाहिजे. ह्या सगळ्या धावपळीत आपण जिथे आहोत ते पण विसरायला लागतो, तेही नाही झालं पाहिजे. सो नवीन गोष्टींचं कुतूहल आणि एक्साइटमेंट असलीच पाहिजे, पण जिथे आपण आहोत ते पण आपण इव्हॅल्युएट करून त्याची पण व्हॅल्यू आपल्याला समजली पाहिजे, असा माझा काहीतरी मुद्दा आहे मला. तर आयुष्यात काय हवंय पेक्षा आपण कुठे आहोत आणि कुठे जायचं आहे, किंवा कुठे जायचं आहे आणि कुठे आहोत, या दोन गोष्टी एवढ्या मी समराईज करू शकेन. कारण आपण पण शिकतो, असं नाही की आपलं सगळं माहिती आहे. त्यामुळे चालू आहे एक्सप्लोरेशन्स. फार काय नको आयुष्यात. वायफळ मार्फत अजून काय करायची इच्छा आहे? आता इकडे तो मगासचा दुसरा प्रश्न स्किप केला होता, तोही आपण इथे ऍड करू शकतो. काय होता तो? विल देयर बी डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्टेंट अदर दॅन पॉडकास्ट? नाईस. आणि आय थिंक अजून एक प्रश्न आहे ह्याच धर्तीवर, तोही आपण घेऊया पटकन, म्हणजे उत्तर देता येईल ह्या प्रश्नाचं आपल्याला, की काय असेल भवितव्य, अजून काय करता येईल, अजून काय असणार आहे, वायफळ आता काय करतंय, जाणून घेऊया आता. वायफळच्या पुढे वेब सिरीज येतील का? वा. तर असे भविष्याबद्दलचे काही प्रश्न आणि काही सजेशन्स आपल्याला आलेले आहेत. अजून काय करायचं वायफळ बरोबर? खूप महत्त्वाचं होतं ते ऑडियन्स तयार करणं, जो आपण तयार करतो. आणि तुम्ही त्याचं जबरदस्त गोंडस ऑडियन्स आहात. तुम्ही हसा 2 मिनटं, म्हणजे हसू नका, स्माईल करा, कारण आहात तुम्ही गोंडस. तर हा सुंदर ऑडियन्स हे खूप कमाल आहे. कारण जसं म्हटलं ना, बाकीच्या आयुष्यातल्या गोष्टी आम्ही आता वायफळ मार्फत आमच्या दोघांचे जे इन्स्पिरेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. पण त्याच्यासाठी तुम्ही तिथे असणं आवश्यक आहे. आता तुम्ही आहात, त्यामुळे आता नवीन काय काय चालू होत आहे. म्हणून सुतारफेणी चालू झाली, लाईव्ह शो चालू झाला, तिकडे धमाल गंमत जम्मत सगळं काय काय असतं ते चालू झालं. कथाकथन लाईव्ह स्वरूपात पण चालू केलं. ऑफकोर्स सुतारफेणी त्याचाच एक भाग आहे. विविध प्रकारचे फॉर्मॅट्स आपण आणतो, जसा कलाकृती आणला, वायफळ कार्यशाळा आपण चालू केली, वायफळ गप्पा तर होतच, संगीत वायफळ चालू झालं. असे नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स आपल्या चॅनल्सवरनं येत तर राहतीलच, कारण आम्ही एक्सायटेड आहोत अजून नवीन नवीन आमच्या ज्या आयडियाज आहेत ते तुमच्यापर्यंत आणायला. पण जसं आता म्हटलं, वेब सिरीज वगैरे जे आहे, आता जेव्हा मी वायफळ आपण चालू केलं ना, तेव्हा मी कथा लिहायला सुरुवात केलेली पहिल्यांदा नीट आयुष्यात. आणि त्याच्यानंतर तर आपण शो वगैरे करायला लागलोय कथेचेच आपल्या. तर कदाचित भविष्यात जाऊन काही होऊ शकतं, पण तेच आहे, हे सगळं करत राहायचंय आपल्याला. आणि तुमची साथ असेल आणि आपला प्रॉडक्ट मार्केट फिट बसला तर मजा येणार आहे. काही लोक मला संगीत वायफळ लाईव्ह करा असं पण सांगतात, तेही कदाचित आपल्याला बघायला मिळेल. माटुंग्याचा आमच्या शोमध्ये आत्ता जो झाला सुतारफेणीचा काही आठवड्यापूर्वी, तिथे आपण ॲक्च्युली संगीत वायफळचं टीजर दिलं. अनुज आणि वेदा आले होते, आम्ही तिकडे काही गाणी परफॉर्म केली आणि मग शो चालू केला. तर त्यालाही चांगला रिस्पॉन्स होता. तर तेही काहीतरी असं घेऊन येऊ. तर जोपर्यंत तुम्ही एक्साइटमेंट दाखवाल आणि तुम्हाला जेन्युअनली काय करतोय आम्ही ते आवडेल, त्याच्याच ऊर्जेवर आम्ही अजून नवीन भन्नाट आयडियाज घेऊन येऊ तुमच्यापर्यंत. आणि तीच एक्साइटमेंट आहे आमची, तेच खरं खूप बाप वाटते आत्ता इकडे बसून आम्हाला. 2 वर्ष आपल्याला झालेली आहेत. सद्यस्थितीला साधारणपणे 1,73,000 ते 74,000 लोक आपली सबस्क्रायबर्स आहेत. 80,000पेक्षा जास्त इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत. तर एवढा जो समूह आहे लोकांचा जबरदस्त, करूया आपण, करू जबरदस्त, मज्जा करू, कारण मज्जा तर येणारच. सुयोगच्या मेकओव्हर बद्दल ऐकायला आवडेल. हा प्रश्न जेव्हा आम्ही वाचताना आम्हाला कळलं नाही कोणता मेकओव्हर. मग असं वाटलं की कारण हा प्रश्न विचारलेला त्याच्यावरती आपलं वायफळचं DP जो आहे, डिस्प्ले पिक्चर, तो आपण चेंज केला होता, त्याच्यावर असावा असं आमचं अझम्पशन होतं. म्हणून त्या झोनमधनं आता आम्ही उत्तर देतो. आधी असं होतं की सुयोगचे केस ऑलमोस्ट एवढे होते, माझे एवढे. ऍक्च्युली तुम्ही पहिले एपिसोड्स काही आहेत त्याच्यात पाहू शकता, एवढे मोठे करली केस माझे, कुरळे. आणि खूप वर्ष त्याचे लांब केस होते. हो. नंतर इव्हेंच्युअली हळूहळू तो थोडा बोर झाला आणि मग कट करत करत इथे येऊन पोचलेलो आहोत. हो. पण प्राचीने पण आमच्या लग्नात केस तोपर्यंत कापले नव्हते, खूप वाढवले होते, असे
कमरेपर्यंत वगैरे. त्यामुळे आमची जेव्हा पहिली ॲनिव्हर्सरी होती तेव्हा आम्ही म्हटलं काहीतरी आपण स्वतःला गिफ्ट देऊया. आणि आम्ही तेव्हा ॲक्च्युली मेक ओव्हर टाईप झालं ते, कारण आम्ही एवढे मोठे केस होते ते जाऊन डायरेक्ट चॉप करून आलो. मला फार बोल्ड वाटलं होतं तेव्हा तसं करायला, कारण मी गेले 5-6 वर्ष आधी खूप मोठे केस ठेवले होते. पण ते असं एवढं बोल्ड नव्हतं ऑनेस्टली. ओके. ते खाली असं नाविन्यसारखं होतं. न्यूनेस परत एकदा आलेला आहे. कारण सुयोग आणि मी आधी खूप वेगळे हेअरस्टाईल्स वगैरे खूप ट्राय करून झालंय आमचं. रंग आणि वेगळे रंग माझ्या केसांचा वेगळा. हो, आणि वेगळे स्टाईलनी केस कापलेले इकडे तिकडे. बापरे, खूप एक्सपेरिमेंट्स केलंय. तर आम्हाला थोडंसं चेंज करायचं होतं आणि आम्ही केस कापले होते. तर सांगायचा मुद्दा काय होता, पहिला एपिसोड जेव्हा श्रीगणेशा शूट झाला त्याच्यानंतर वायफळ वगैरे नाव ठेवलं आम्ही, आणि जेव्हा ते डिस्प्ले वगैरे ठेवायचे असतात सगळ्या चॅनल्सचे, तेव्हा मी पहिल्याच एपिसोडमधली एक फ्रेम पॉज केली, स्क्रीनशॉट घेतला, मग त्याला थोडंसं ते आपला येल्लो कलर जो आपला ब्रँड कलर आहे त्याने वगैरे त्याला हे केलं, असं आउटलाईन्स केल्या, वायफळ आपलं जे आयकन लोगो जे आहे ते लावलं आणि डिस्प्ले पिक्चर चिकटवला. 2 वर्ष तसाच होता, आम्हाला काहीच फरक पडायचा नाही. पण बरेच लोक सांगायचे, अरे तो किती पिक्सेलेटेड फोटो आहे, तो का ठेवलाय, तो काय आहे, तो बदला असं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं. पण आमच्यासाठी तेच होतं, वायफळ तसंच दिसतं. सुरुवात करायचं महत्वाचं होतं. एक्झॅक्टली, सुरू करणं, एक्झिक्युशन करणं महत्वाचं होतं. पण मग 2 वर्षानंतर आता म्हटलं काहीतरी नाविन्य आणलं पाहिजे ह्याच्यात सुद्धा, म्हणून न्यूनेस फॅक्टर तिकडे असा स्प्रिंकल केला. तिकडे पण केस कापले आणि केस कापून मस्तपैकी बोल्ड मूव नव्हती ती पण, आणि नवीन डिस्प्ले पिक्चर तो लावला. तो दॅट वॉज द ट्रान्सफॉर्मेशन. पण तुम्हाला जर का माझं खरंच मेक ओव्हर नाही पण तसं स्लो मेक ओव्हर पाहायचा असेल तर वायफळचा एपिसोड 1 ते वायफळचा एपिसोड 82 बघत राहा, कसे केस कसे झालेत. तर असं म्हणता येईल. तर आय थिंक आपण मेजरली सगळे प्रश्न कव्हर केलेत. तर थँक्यू सो मच ज्यांनी आपल्याला प्रश्न पाठवले. खूप लोकांनी शुभेच्छा पण दिली आपल्याला, आणि त्याच्यात असं खूप गोड आणि खूप सुंदर रीतीने त्यांनी लिहिलंय, खूप छान लिहिलंय, आणि आम्ही ते सगळं वाचलंय. तर त्यांना खूप 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 धन्यवाद. थँक्यू तुमच्या सपोर्टसाठी. तुम्ही पण आहात त्याच्यात, तुम्हीच ते नाही तुम्ही सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद आम्हाला सपोर्ट करण्यासाठी. येस. तर येस. आणि ह्याच गोड जे म्हणते ते खूप गोड कमेंट आलेले गोंडस लोकांची गोड शब्द. तर ह्या गोंडस लोकांचे गोड शब्दाची एक कॉमेंट आहे, जो प्रश्न नाही एक कॉमेंट आहे, ती आपण घेऊया कारण ती फार स्वीट आहे. त्याच्यावर आपण आजचा भाग इथे पूर्ण करू शकतो. जर का तुम्ही भाग आतापर्यंत पाहिला असेल तर ती कॉमेंट ऑफकोर्स ऐका, सांगूच आम्ही ती काय सुंदर गोंडस कॉमेंट आहे. पण खालती प्रवास असा शब्द टाका कॉमेंटमध्ये, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही हा भाग इथपर्यंत पाहिलेला आहे. आणि ही पटकन घेऊया कॉमेंट, त्याच्यानंतर पटकन लगेच कट करून लगेच आम्ही एडिट करून 1-2 तासात तुम्हाला हा भाग कसा तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. ओके, तर काय आहे ती कमेंट? ओके, खूप खूप अभिनंदन, थँक्यू फ्रॉम बेल्जियम, युरोप. माझी 20 महिन्याची मुलगी नुकतीच बोलायला लागली आहे. वा. आणखी टीव्हीवर तुम्ही तिला दिसला की लगेच नमस्कार मंडळी म्हणते. असं बोलत मस्त एन्जॉय करतो आम्ही तुमच्या गप्पा. परदेशात राहताना आपली माणसं इथेच सोबत गप्पा मारत आहेत असं फील येतो. खूप थँक्यू. झगास, खूप स्वीट कॉमेंट आहे. लहान मुलांचं कनेक्शन खूप जबरदस्त झालं. मला बऱ्याच इनबॉक्स आणि कॉमेंट्स येतात आणि किती गोड वाटतं असं लहान मुलं असं नमस्कार मंडळी वगैरे बोलतायत. तर थँक्यू सो मच. आणि आपला कॉन्टेंट त्यांना दाखवावा असं वाटतोय किंवा त्यांच्यासमोर पण बघता येतो, हे पण फार सुंदर आहे. आणि जसं म्हटलं आपला लाईव्ह शोमध्ये पण लहान मुलं ते मोठी माणसं म्हटलं नाही, पण लाईव्ह शो असतो असं म्हटलं होतं. तिथे पण लहान मुलं, लहान बेबीज वगैरे पण येतात, ते अगदी 70ीतले लोक. तर ते फार आपला सुंदर चमू मंडळ आहे, त्याचा तुम्ही भाग आहात. तर आम्ही त्याच्यासाठी थँकफुल आहोतच. पण असंच क्युरिओसिटी आहे. परदेशातनं बरीच लोक बघत असतात, जसे आपल्या इथले पण बघत असतात, तसे आपली लोक बाहेर जाऊन पण बघत असतात. जर तुम्ही परदेशात असाल तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कुठे राहताय. तर त्याच्यासाठी कॉमेंटमध्ये टाका तुमचं शहर आणि देश, म्हणजे बर्लिन जर्मनी असं तुम्ही टाकू शकता, किंवा न्यूयॉर्क USA अमेरिका, जसं ते टाका कॉमेंटमध्ये की आम्हाला पण कळेल कुठून कुठून बघताय तुम्ही जगभरातनं. एवढंच बोलतो आणि आजचा भाग इथे पूर्ण करतो. आणि पुढच्या भागात तुम्हाला लवकरच भेटतो. बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. भेटूया.